इक्विलिब्रियम या चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ. याच्यामध्ये आज पण आपण डिस्कस करणार आहोत कालच्या सारखं इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर आणि इक्विलिब्रियाचं. मग आता काल बघितलं आपण की इक्विलिब्रियम म्हणजे काय, त्याची डेफिनेशन बघितली. इक्विलिब्रियमचे दोन प्रकार असतात, एक आहे फिजिकल इक्विलिब्रियम, दुसरा आहे केमिकल इक्विलिब्रियम. फिजिकल इक्विलिब्रियम is also called as static equilibrium. Chemical equilibrium is also called as a dynamic equilibrium. What is mean by dynamic equilibrium? Why the chemical equilibrium is called as dynamic equilibrium? लक्षात असू द्यायचं, नीटच्या कामात पडेल, जेईच्या कामात पडेल. डायनॅमिक याचा अर्थ काय की प्रोसिजर चालू असताना इक्विलिब्रियम स्टेट अचीव होणे, म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन रिव्हर्स रिएक्शन मध्ये कमी होत आहे, रिएक्टंट्स आपल्याला मिळत, प्रोसेस विल बी कंटिन्यूड बट इट अचीव द इक्विलिब्रियम स्टेट. Therefore it is called as a dynamic equilibrium. Chemical equilibrium is called as dynamic equilibrium. आयोनिक या शब्दाचा बद्दलही आपण काल भरपूर डिस्कशन केलंय की आपल्याला या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रियम, म्हणजे आयनच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं आवश्यक होतं. काल सांगितलं होतं की मायकल फॅराडेने काय सांगितलं आपल्याला की दोज सबस्टन्स विच व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर दे डिसोसिएट अँड प्रोड्युसेस द आयन. मग त्या मायकल फॅराडेने मायक्रोस्कोप मध्ये बघितलं का की पाण्यात टाकल्यानंतर याला आयन भेटले म्हणून? नाही. त्याने इलेक्ट्रिसिटीच्या आधारावर डिस्कस केलं की एखादा सबस्टन्स आहे, पाण्यात टाकला, आयन झाले, इकडनं करंट सोडला, इकडे जर करंट फ्लो होत असेल तर नक्की याच्यामध्ये आयन आहेत, म्हणजे हा आयोनिक सबस्टन्स आहे. एखादा सबस्टन्स आपण याला ॲक्वस सोल्युशन बनवलं, इकडनं करंट सोडला, इकडे आला नाही, नॉन आयोनिक सबस्टन्स आहे, हा आयोनिक सबस्टन्स आहे. हे त्याचं थेअरी होती मायकल फॅराडेची, आणि तोच कन्सेप्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे की दोज सबस्टन्सेस व्हिच व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर they dissociate and produces the ions in their aqueous solution, called as, those substances are called as electrolyte. So electrolyte are the substances which when dissolved in water they dissociate and produces the ion and also they conduct the electricity. एक supplement शब्द जोडतो मी, they conduct the electricity. And those substances which when dissolved in water they does not dissociate and does not conduct the electricity and does not produces the ion. Glucose, urea. In the last period we discussed on this topic. Today we have to start the very interesting and important types of electrolytes. आज बघायचे आहेत आपल्याला टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, आणि यामध्येच तुम्हाला मी अर्थ सांगणार आहोत. काल जे बोललो होतो त्याच्याबद्दल, सिंगल हेडेड एरो आणि डबल हेडेड एरो हा काय प्रकार असतो तर आयोनिक इक्विलिब्रियम या चॅप्टर मध्ये अत्यंत महत्त्वाचा. इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. रिमेंबर व्हेरी केअरफुली. नॉन इलेक्ट्रोलाइट विषय संपला, कारण या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त इलेक्ट्रोलाइटचे विषय डिस्कस करायचा आहे, कारण आपल्या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रियम आणि इलेक्ट्रोलाइट आयन प्रोड्यूस करतात, आणि the equilibrium is established due in between the molecule and its ion called as ionic equilibrium. या चॅप्टरचं आपली डेफिनेशन. आणि म्हणून इलेक्ट्रोलाइट काय आहे ते कळणं आवश्यक आहे. इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. व्हेरी इम्पॉर्टंट टुडेज लेक्चर. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट and weak electrolyte. Remember carefully. आज थोडं मी जास्त डिस्कस करणार या टॉपिकवर. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट means what? Those electrolytes which when dissolved in water or in an aqueous solution they dissociate almost completely. They dissociate almost completely and produces large number of ions. Such a electrolyte are called as strong electrolyte. Those substances which when dissolved in water, means in their aqueous state, they dissociate, no doubt they dissociate, but they produces few number of ions in their aqueous solution, called as weak electrolyte. As strong electrolyte dissociate almost completely, therefore
their dissociation is indicated by single-headed arrow between molecule and ions. Single-headed arrow. The dissociation of strong electrolyte reaction is indicated by single-headed arrow. Their dissociation is indicated by single-headed arrow. But the dissociation of weak electrolyte is indicated by double-headed arrow. This is very important. Double-headed arrow. The meaning of this is it is irreversible, it is reversible. Remember, as the dissociation of strong electrolyte is indicated by single-headed arrow, here we cannot apply the law of mass action. For the dissociation of strong electrolyte, we cannot apply the law of mass action. But for the dissociation of weak electrolyte, which is indicated by double-headed arrow, here, yes, no doubt, we apply the law of mass action. The examples are, in the last period we discussed, strong acid, strong base, salt. Weak acid, weak base. Now, today, we have to be discuss on some examples in detail, because sometimes MCQ can be asked on the example of the strong electrolyte. Identify the strong electrolyte which are the weak electrolyte among the following. विचारू शकता म्हणून strong electrolyte strong acid आहेत. HCl, HNO3, H2SO4 काल झालंच आपलं, KOH, NaOH, salt आहेत. फर्स्ट आणि सेकंड ग्रुपचे MgOH by 2, CaOH by 2, weak electrolyte, weak acid आहेत, weak base आहेत, ते स्टेरिंगली सोल्युबल सॉल्ट असतात, त्या ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होऊ शकते. weak acid आहेत CH3COOH, H bond COOH, weak base आहेत NH4OH and so on. पण मात्र आता आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर आपल्याला जास्त डिस्कस करायचं आहे ते की सिंगल हेडेड एरो आणि डबल हेडेड एरो. या ठिकाणी काय असते की रिएक्शन कॅनॉट बी रिव्हर्स अँड देअरफॉर द डिसोसिएशन गोज टू कंप्लीशन हियर. बट हियर द डिसोसिएशन डज नॉट गोज टू कंप्लीशन. म्हणजे काय की काही मॉलिक्यूल आयन मध्ये कन्वर्ट होतात आणि काही मॉलिक्यूल जसेच्या तसेच त्या सोल्युशन मध्ये राहतात आणि म्हणून त्या ठिकाणी एक अशा प्रकारची इक्विलिब्रियम कंडिशन एस्टॅब्लिश होत असते. रिव्हर्सिबल प्रोसेस या ठिकाणी रिव्हर्सिबल आहे. आता हे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल बद्दल एका स्पेशल व्हिडिओ मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. आज त्याच्यात आपल्याला एक्सटेंड नाही करायचं, पण मात्र जेव्हा केव्हा मी रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल टॉपिकवर एखादा व्हिडिओ बनवेल, याच्या आधी बनवलेला आहे, तो अवश्य तुम्हाला पाहावा लागेल. परंतु हे विषयांतर होईल, म्हणजे आपली लिंक नाही राहणार. आता आयनिक इक्विलिब्रियाची आज आता आपण कंटिन्यू करणार या टॉपिकला. तर बघा आता काय सांगायचं मला या ठिकाणी की आयोनिक इक्विलिब्रियामध्ये आपण जे सिंगल हेडेड एरोने स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन दाखवतो, या ठिकाणी वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन आपण डबल हेडेड एरोने दाखवतो. तर यावरच आता या चॅप्टरचा पुढचं संपूर्ण थेअरी आणि न्यूमेरिकल्स अवलंबून आहे. जस्ट कन्सिडर हियर, जस्ट कन्सिडर AB is a strong electrolyte. It dissociates completely and produces A negative and B positive. Meaning is that if 1 mole of an AB is dissociated, it gives 1 mole of A negative and 1 mole of B positive. They completely ionizes and they cannot be reversed. Double A आणि B एकत्र येऊन AB तयार झाला नाही, त्याचं डिसोसिएशन गोज टू कंप्लीशन, पूर्णत्वास गेला. पण समजा हा AB वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हा स्ट्रॉंग होता, हा वीक आहे. तर याचं काय होतं की हा पाण्यात टाकल्यानंतर काही प्रमाणात काही मॉलिक्यूल याच्या ॲक्वस फॉर्म मध्ये राहतात आणि काही फॉर्म A निगेटिव्ह आणि B पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होत असतात. आता या ठिकाणी आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करू शकतो. या ठिकाणी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याचा डिटरमाइन करू शकतो आणि हे या चॅप्टरचं मॅथमॅटिक्स म्हणजेच या चॅप्टरचे न्यूमरिकल्स जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते याच्यावर सगळे अवलंबून आहेत. आणि म्हणून याच्याविषयीची नेक्स्ट थिअरी आहे
तो आपल्याला टॉपिक आता कंटिन्यू करायचा आहे की हे याच्यावर कोणते आता न्यूमरिकल्स कशा पद्धतीने तयार होऊ शकतात, याचे डेरिव्हेशन्स कसे तयार होऊ शकतात याच्याबद्दल आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. पहिला टॉपिक याच्या सगळ्यात महत्त्वाचा, डिग्री ऑफ डिसोसिएशन or degree of ionization and is denoted by letter alpha. Degree of dissociation or degree of ionization, it is denoted by letter alpha. What is mean by alpha? अल्फा म्हणजे काय तर एक एक्झाम्पल परत ए बी समजा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह, काही जागा सोडतो ए बी, लेट अस सपोज it is a weak electrolyte and dissociate to a very small extent and produces A negative and B positive. Remember what is mean by alpha? Alpha समजायलाच पाहिजे. अल्फावर न्यूमरिकल येणार म्हणजे येणार. भरपूर या चॅप्टर मध्ये पुढचा बराचसा टॉपिक जो आहे तो अल्फावर अवलंबून राहणार आहे. व्हेरी केअरफुली अंडरस्टूड द मीनिंग ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन. It is the fraction of number of mole dissociated whenever the substance is dissolved in their aqueous solution. Simple language मध्ये सांगतो, alpha is the ratio of number of mole dissociated to the total number of mole present in the aqueous solution of that substance. Means what? समजा AB आपण काही प्रमाणात टाकला, 1 मोल टाकला, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, सिंगल हेडेड आयर्न दाखवला त्यामुळे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, डोंट वरी, लगेच ओळखायला येते. सिंगल हेडेड आयर्न दाखवली म्हणजे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, पूर्णपणे आयनाइज झाले. याचा 1 मोल टाकला, याचे 1 मोल ए निगेटिव्ह आणि 1 मोल बी पॉझिटिव्ह. तुम्हाला वाटेल की 1 आणि 1 2 मोल इथे कसे काय, इथे 1 मोल कसे काय, नाही, ए आणि बी सेपरेट झाले, ए चे 1 मोल बी चे 1 मोल आपल्याला मिळाले. मग याचा अल्फा काय तर याचा अल्फा आहे, अल्फा फॉर धिस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज the ratio of number of mole dissociated to the total number of mole present. Number of mole dissociate किती झाले 1. Number of mole dissociated to the total number of moles present in the aqueous solution. मग आता याची टोटल नंबर ऑफ मोल डिसोसिएटेड, नंबर ऑफ मोल डिसोसिएटेड किती मोल डिसोसिएट झाले 1. याच्या टोटल नंबर ऑफ मोल किती होते 1. व्हॉट इज द अल्फा फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, इट इज 1. परमनंट लक्षात राहू द्या, द डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा अल्फाची व्हॅल्यू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची ही ऑलवेज 1 असते, नियरली इक्वल टू 1 और 1 असते. कारण अकॉर्डिंग टू द इक्वेशन नंबर ऑफ मोल डिसोसिएटेड आणि नंबर ऑफ मोल प्रेझेंट इक्वल आहे, कारण हा कम्प्लिटली आयोनाइज होणारा सबस्टन्स आहे आणि म्हणून स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा अल्फा 1 असतो. मग कोणाकोणाचा अल्फा 1 असतो, HCl चा अल्फा 1, H2SO4 चा अल्फा 1, HNO3 चा अल्फा 1, KOH चा अल्फा 1, NaOH चा अल्फा 1. व्हाय? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा अल्फा ऑलवेज किती राहणार 1 और नियरली इक्वल टू 1. का? त्याचं कारण की स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस डिसोसिएट ऑलमोस्ट कंप्लीटली, दे आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड देयरफॉर देयर अल्फा इज 1. खूप महत्त्वाची गोष्ट. दुसरा आता हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. लेट अस कन्सिडर AB इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. When it dissolved in water, they dissociate and produces the A negative and B positive ion. According to the definition of degree of dissociation, alpha is equal to number of mole dissociated to the total number of mole present. Let us consider 1 mole AB घेतला, याच्यातले 0.25 मोल फक्त आयोनाइज झाले. 1 मधून -0.25 केले, 0.75 मोल जसेच्या तसेच या सोल्युशन मध्ये मॉलिक्युलर फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. मग आता चला आपण लॉ ऑफ मास आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन अप्लाय करू. काय कॅल्क्युलेट करू याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार, नंबर ऑफ मोल डिसोसिएटेड 1 मोल होते, यातले किती डिसोसिएटेड आहेत 0.25, आणि टोटल नंबर ऑफ मोल प्रेझेंट किती होते, टोटल नंबर ऑफ मोल प्रेझेंट 1, टोटल नंबर ऑफ मोल होते 1.
नंबर ऑफ मोल डिसोसिएट झाले तर ते 25 upon 1. The figure is always less than 1, no doubt. Therefore, we say that the degree of dissociation of any weak electrolyte is always less than 1. Remember very carefully, कोणत्याही वीक ऍसिड, वीक बेसचा, वीक इलेक्ट्रोलाइटचा अल्फा व्हॅल्यू ही नेहमी परमनंट लक्षात ठेवा. न्यूमेरिकल मध्ये ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते, टॅली होऊन जाते आन्सर. जो वीक ऍसिड असेल, वीक बेस असेल तर त्याचा आन्सर अल्फाचा 1 पेक्षा कमीच यायला पाहिजे. इट इज ऑलवेज लेस दॅन 1. So it is 0.25. It is always less than 1. याच्यावरून आणखी एक महत्त्वाचा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. त्याच्या बाबतीत थोडंसं पाहू आपण. पर्सेंटेज बऱ्याच वेळा कॅल्क्युलेट करायला विचारतात आणि मॅक्सिमम अल्फाच्या ऐवजी पर्सेंटेज अल्फा डिटरमाइन करायला विचारतात. तर पर्सेंटेज अल्फा इज नथिंग बट द अल्फा इंटू 100. हे एक इक्वेशन, ही इन्फॉर्मेशन. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी अल्फा हा नियरली इक्वल टू और एक्झॅक्टली इक्वल टू 1 असतो. वीक इलेक्ट्रोलाइट साठी अल्फाची व्हॅल्यू ऑलवेज लेस दॅन 1 असते. ती किती येऊ शकते? हे एक एक्झाम्पल घेतलं की लेस दॅन 1च येणार आणि बरीच कमी येणार 1 पेक्षा. लेस दॅन 1. पर्सेंटेज अल्फा जर डिटरमाइन करायला विचारला तर तुमचा जो अल्फा आहे इंटू 100. यावर बरेचसे न्यूमेरिकल्स एमसीक्यू बनतात. थेरी पेपर मध्ये सुद्धा याचा प्रॉब्लेम न्यूमेरिकल येऊ शकतात. त्याच्यासोबत जर समजा आपल्याला या केटायनचं किंवा एनायनचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे, आयोनिक कॉन्सन्ट्रेशन. जर आपल्याला केटायन किंवा एनायनचं कॉन्सन्ट्रेशन जर डिटरमाइन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा समजा जर C moles per dm cube is the concentration of any that substance participating in the dissociation, then we can also find out the ionic concentration by using the same degree of dissociation into given concentration, that is C alpha C. C is the initial concentration of the weak electrolyte or whatever the given strong electro, whatever which is given electrolyte. Alpha is the degree of dissociation. म्हणजे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन, केटायन असो की एनायन असो, कोणत्याही आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे याचं किंवा याचं कॉन्सन्ट्रेशन जर डिटरमाइन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र बनते अल्फा इंटू सी और वी से सी अल्फा. म्हणायला सोपं जाते, मोल्स पर डे. सी अल्फा डिग्री ऑफ डे. एक आणखीन महत्वाची गोष्ट, अल्फा ह्या नो युनिट. अल्फाला कोणतंही युनिट नाही आहे. number of mole dissociated to the total number of mole present, therefore alpha have no unit. Remember carefully about the degree of dissociation. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. number of mole dissociated to the total number of mole present. weak electrolyte ला आपण law of mass action अप्लाय करू शकतो. it can be reverse, हे आपल्याला रिव्हर्सिबल डिरेक्शन घडून येते. त्याचं रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन आणि रेट ऑफ कन्वर्शन ऑफ आयन इनटू मॉलिक्यूल आणि कन्वर्शन ऑफ मॉलिक्यूल इनटू आयन जेव्हा इक्वल होतो त्यावेळेस त्याची इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होते. आणि ज्या ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश, याला म्हणतात इक्विलिब्रियम, ज्या ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होते त्या ठिकाणी लॉ ऑफ मास ऍक्शन लावता येतो. त्याच्यावर आपल्याला अल्फा दोघांचाही काढता येतो. आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट पण याचा डिटरमाइन करता येतो. ते पण आपल्याला कंटिन्यू पुढच्या पिरियड मध्ये डिस्कस करायचं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे अत्यंत महत्त्वाचा. आता आपण या चॅप्टर मध्ये लिंक मध्ये येतोय. आता या चॅप्टरच्या मेन फ्लो मध्ये आपण उतरलोय. आयोनिक इक्विलिब्रियाचा आता अत्यंत महत्त्वाचा नंतरचा टॉपिक म्हणजे ऍसिड बेस थेरी. तुम्ही म्हणाल की आतापर्यंत काय डोकं खाल्लं आमचं, आता काय एकदम महत्त्वाचा आणि एकदम सोपा अशा प्रकारचा टॉपिक ऍसिड बेस थेरी. हा काय प्रकार आहे ऍसिड बेस थेरीचा? आज मी एकच थेरी शिकवणार तुम्हाला, पण ऍसिड बेस थेरी मध्ये या चॅप्टर मध्ये काय काम आहे आपण बघितलं की strong acid, strong base are the strong electrolyte, weak acid, weak base are the weak electrolyte. Ions produce करतात when they dissolved in water. आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आणि म्हणून अल्टिमेटली ऍसिड आणि बेस काय असतात ते आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. ऑल ऑफ यू आर व्हेरी फॅमिलियर विथ द ऍसिड अँड बेसेस. इन आवर हाऊसहोल्ड many things in our house that we generally use that substances, you well known about that.
व्हिनेगार मध्ये ॲसिटिक ॲसिड असते, लेमन मध्ये सायट्रिक ॲसिड असते, हाऊसहोल्ड क्लिनिंग एजंट असतात त्याच्यामध्ये अमोनिया असतो, बरेच असे पदार्थ आहेत की त्याचे ॲस्कॉर्बिक ॲसिड तुमच्या फ्रूटमध्ये चिकूमध्ये पाहायला मिळते. बरेच असे ॲसिड बेसच्या बाबतीत तुम्ही सगळेजण फॅमिलियर आहात. बरीचशी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला 8, 9, 10 मध्ये ॲसिडच्या बाबतीतली माहिती आहे की जे टर्न द ब्लू लिटमस पेपर रेड कॉल्ड एज ॲसिड, दे चेंजेस द कलर ऑफ रेड लिटमस टू ब्लू कॉल्ड एज बेस. त्या ॲसिड्स आर sour in taste, base are bitter in taste, bases are slippery to touch. So that information you already learned in 8, 9, 10 classes. But today, for this year, we are discussing the first time definition given by the different scientists. In this chapter, we have to learn that. ते आपल्या सिलेबस मध्ये टाकलेलं आहे की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ऍसिड आणि बेसच्या बाबतीत सुरुवातीला कशा डेफिनेशन बनवला, कसा ऍसिड बेसची थेअरी जगासमोर सांगितली. त्यामध्ये या वर्षी प्रामुख्याने आपल्याला 3 थेअरी शिकायच्या. रिमेंबर, थेअरीवरही एखादा प्रश्न नक्की येऊ शकतो ऍसिड बेस थेअरीजवर. पहिली ऍसिड बेस थेअरी अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. नंबर 2 ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेअरी. मी याला जनरली लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेअरी म्हणत असतो. नंबर 3 जीएन लेविस, यू नो लेविस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. नाउ लिसन व्हेरी केअरफुली. कोणत्या 3 थेअरी तुम्हाला या वर्षीला अभ्यासात आहेत? अरेनियस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस, ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. मी लॉरी आणि ब्रॉन्स्टेड म्हणत जाईल. लेविस थेअरी ऑफ ऍसिड अँड बेसिस. त्यापैकी आज आपण डिस्कस करू की अरेनियस थेअरी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय अरेनियस थेअरी. जवळपास मला वाटते 1887 च्या दरम्यान ही थेअरी अरेनियसना जगासमोर मांडली. या थेअरीमध्ये मी सांगतो, त्यांनी जे सांगितले ते शब्द मी तुम्हाला सांगतो. त्यांनी तेवढंच सांगितलं ऍसिड म्हणजे काय तर त्यांनी तेवढंच सांगितलं. अकॉर्डिंग टू अरेनियस थेअरी, व्हेरी सिंपल बट व्हेरी इम्पॉर्टंट. ऍसिड तुम्ही एवढंच, तुम्हाला जे काही 8, 9, 10 मध्ये ब्लू लिटमस रेड वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, चेंजेस द कलर ऑफ सर्टन डाईज वगैरे, या सगळ्या गोष्टी बाजूने ठेवायच्या. आज फक्त एवढं फोकस करायचं की अरेनियसनं काय सांगितलं त्याच्या थेसिस मध्ये. त्यांनी सांगितलं की ऍसिड त्या पदार्थांना म्हणायचं. Acids are those substances which when dissolved in water, remember, फोकस केलं त्यांनी वॉटरवर, जे पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर H पॉझिटिव्ह आयन देतात in aqueous solution are called as acids. Acid are those substances which when dissolved in water they produces H positive ion when dissolved in water. बस संपला विषय. एवढं म्हणजे ऍसिड. बेस, बेस कोणाला म्हटलं अरेनियसना? बेस आर दोज सबस्टन्सेस which when dissolved in water they dissociate, produces hydroxy ion, OH negative ion in their aqueous solution. जर पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर जर तो हायड्रॉक्सी आयन, OH निगेटिव्ह आयन जर देत असेल, बस त्यांना तुम्ही बेस म्हणा. मग यानी ऍसिड आणि बेस हे कशाच्या आधारावर एक्सप्लेन केले? ॲक्वस सोल्युशनच्या फॉर्म मध्ये टाकल्यानंतर. ॲक्वस गिव्स मोर एम्फसिस ऑन वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. ही डज नॉट एक्सप्लेन, देयर इज लिमिटेशन. अरेनियस थेअरीला बरेच लिमिटेशन आहेत, ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आता लगेच. परंतु ऍसिड काय म्हटलं? पाण्यात टाकल्यानंतर H आयन देणारे ऍसिड, पाण्यात टाकल्यानंतर OH आयन देणारे बेस. एवढ्यांनाच त्यांना ऍसिड म्हटलं. मग तो काय मिस केलं त्याने? नंतर जगासमोर बऱ्याचशा गोष्टी येत गेल्या, तर त्यांनी काय मिस केलं? तर यूज मोर एम्फसिस ऑन वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. त्यानं पाण्यावर जास्तीत जास्त भर दिला. नंबर 2, he does not explain the acidic nature of such a substances which do not contain H positive ion. ज्यांच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयनच नाही आहे, असे काही पदार्थ आहेत की ज्यांचं नेचर ऍसिडिक आहे पण त्यांचं नेचर अरेनियस एक्सप्लेन करू शकला नाही. AlCl3
सारखे काही पदार्थ आहेत ते ऍसिडिक आहेत, पण त्यांचा ऍसिडिक नेचर तो एक्सप्लेन करू शकत नाही, कारण पाण्यात टाकल्यानंतर H पॉझिटिव्ह आयन देत नाही, दो इट इज ऍसिड. याच्याविषयी त्याचे लिमिटेशन राहिलं. इनॅडिक्वेन्सीज ऑफ अरेनियस थेरी, ह्या काही त्रुट्या आहेत अरेनियस थेरीच्या. तिसरी त्रुटी राहिली याची अत्यंत महत्वाची, ती म्हणजे अमोनिया सारखे पदार्थ आहेत की जे बेसिक नेचरचे आहेत, परंतु ते डज नॉट प्रोड्यूसेस द OH निगेटिव्ह आयन. मग त्यांना त्यांनी बेस म्हणायचं की नाही सांगितलं नाही. ही डज नॉट यूज द explanation about the basic nature of ammonia. He does not use the explanation about the acidic nature of AlCl3, ZnCl2 like that substances. तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, the existence of H positive ion in water is impossible. पाण्यामध्ये H positive ion हे impossible आहे. ताबडतोब H positive ion is react with water which is present in the solution and get converted into H3O positive hydronium ion. ह्या काही इनॅडिक्वेन्सीज राहिल्या अरेनियसच्या, आणि म्हणून अरेनियस थेरीला काहीतरी सुधारणं अत्यंत आवश्यक होतं. काही लिमिटेशन्स त्याच्या थेरीमध्ये होते, त्याची इनकरेक्ट थेरी नव्हती, पण त्याच्यात काही त्रुट्या बाकी होत्या. त्या अरेनियस थेरीच्या त्रुट्या ह्या आहेत. इट गिव्स मोर इम्फसिस ऑन वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. बेन्झिन मध्ये डिझॉल्व्ह केला तर एच आयन देते का, सांगितलं नाही. कोणते दुसरे अदर सॉल्व्हंट आहे, क्लोरोफॉर्म मध्ये टाकलं तर, ऍसेटाल्डिहाइड मध्ये टाकलं तर, फॉर्माल्डिहाइड, अदर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जर टाकल्यानंतर एच आयन देतात का नाही देत याच्याविषयी त्यानं डिस्कस केलं नाही. तो म्हणतो फक्त पाणी. ह्या अशा काही लिमिटेशन्स होत्या अरेनियस थेरीच्या. आणि तिसरी गोष्ट न्यूट्रलायझेशनच्या बाबतीत तो काय बोलतो, अरेनियस टेल अस H positive ion obtained from acid and react with OH negative ion obtained from base gives heavy water unionized water molecule. हा थोडासा शब्द चांगला लक्षात राहू द्या की according to Arrhenius the neutralization is defined as the H positive ion obtained from acid when combined with OH negative ion obtained from base produces, हा शब्द लक्षात ठेवायचा, unionized water molecule, heavy water molecule called as neutralization. So these are the three definitions given by Arrhenius to us for this year. We have to discuss in detail about the Arrhenius theory. Now tomorrow we discuss, in the next video we discuss on Lowry and Bronsted theory and some examples of Lowry and Bronsted theory, and then Lewis theory. ही जी अरेनियसची थेरी आहे, अरेनियस थेरी आपल्याला या ठिकाणी कंप्लीट कशाबद्दल माहिती देते तर बघू. सो इन द नेक्स्ट पिरियड वी डिस्कस ऑन दीज टू थेरीज. अरेनियस थेरी कॉल्ड एज आयोनिक थेरी ऑफ ऍसिड अँड बेस. हा एक शब्द चांगला लक्षात राहू द्या की अरेनियस थेरीला आयोनिक थेरी सुद्धा म्हटलं जातं. लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थेरीला प्रोटॉनिक थेरी म्हटलं जातं, आणि लेविस थेरीला इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ ऍसिड अँड बेस म्हटलं जातं. या दोन थेरी आपण नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये डिस्कस करू. आज अरेनियस थेरीच्या बद्दल इथपर्यंतची इन्फॉर्मेशन सफिशियंट. थँक्यू. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ by taking Lowry and Bronsted theory and Arrhenius, Lewis theory.